नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी शहरातील प्रमुख देवस्थान असलेल्या श्री बुवास्थित देव मंदिराबाबत वक्फ न्यायाधिकरणाच्या कथित आदेशामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. बुधवार दिनांक 29 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या वादग्रस्त बोर्डमुळे वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. सदर बोर्डवर मंदिर परिसरात ध्वज लावू नये, लावलेले ध्वज काढू नयेत, समाधीवर भगवे कापड टाकू नये, आरती घोषणा करू नये, तसेच मुस्लिम परंपरेव्यतिरिक्त इतर कोणतेही धार्मिक कृत्य करू नये, अन्यथा पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. या मजकुरामुळे हिंदू बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते हे देवस्थान सुमारे इसवी सन 1800 पासून अस्तित्वात असून येथे पारंपरिक पद्धतीने पूजा, महाआरती आणि यात्रा उत्सव साजरे केले जातात. दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असताना अचानक अशा प्रकारचा आदेश लावणे हे जाणून बुजून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गेल्या 2-3 वर्षापासून काही घटकांपासून मंदिराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे कट कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे इतक्या महत्त्वाच्या देवस्थानाबाबत निर्णय घेताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता थेट बोर्ड लावण्यात आल्याने संताप अधिक वाढला आहे. यात्रा उत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना अशा प्रकारची कारवाई केल्याने राहुरी कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात्रेत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक प्रतीक तनपुरे, विक्रम भुजाडी, भाजपा तालुका अध्यक्ष प्रियंका काशीद, सिंधुताई डावकर, ॲडव्होकेट राहुल शेटे, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे तसेच विविध मंदिर ट्रस्ट, तरुण मंडळे, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून यावेळी तालुक्यातील अनेकांनी एकत्र येत प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. वक्फ बोर्डाचा आदेश तात्काळ रद्द करावा, मंदिरातील पारंपरिक पूजा अर्चा आणि यात्रा निर्विघ्न पार पाडावी अशी एकमुखी मागणी करण्यात येत असून प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शहराचे ग्रामदैवत श्री बुवास्थित बाबा या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून दर्शनासाठी हिंदूंची संख्या जास्त प्रमाणात असते. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून राहुरीतील काही बोटांवर मोजण्या इतक्या वैशिष्ट्य समाजाचे लोकांनी एकत्र येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करून चुकीची माहिती देत वक्फ बोर्डचा आधार घेत समाजामध्ये वाद लावण्याचं काम केले असल्याचे एक बुवास्थित बाबा भक्त व एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री बुवासिद्ध देव उर्फ बुवासिन बाबा मंदिर हे या आखाड्याच्या महिन्यामध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवार अशी 3 दिवस यात्रा हिंदूंची परंपरेनुसार आतापर्यंत चालू आहे. आणि या परंपरेला गालबोट लावण्यासाठी वक्फ बोर्डातून काही लोकांनी तिथून आपल्या ह्या हिंदूंच्या मंदिरात जी पूजा अर्चा होते त्याला वक्फ बोर्डाकडून आपल्याला ते हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे यात्रा करून देऊ नये म्हणून असा स्टे घेतलेला, आदेश घेतलेला आहे डिपार्टमेंट मार्फत त्यांनी. आणि त्याच्या निषेधार्थ आपल्या राहुरी शहरातील मंडळे आणि जे हिंदू सकल समाज, सगळे हिंदूंचे कार्यकर्ते, अध्यक्ष सगळे या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी जमा झालेले आहेत. आणि आपल्या हिंदूंच्या रीतिरिवाजाप्रमाणे यात्रा व्हावी यासाठी आपण पोलीस स्टेशनला सगळ्यांनी निवेदन दिलंय. त्याबद्दल बुवासिन बाबा त्या ठिकाणी मंदिरात आपली पूजा व्हावी म्हणून आपल्याला डिपार्टमेंटनी मदत करावी यासाठी आपण हे निवेदन सगळ्यांनी, गावातल्या अख्ख्या गावकऱ्यांनी, नगरसेवकांनी ते दिलेले आहे. एवढं बोलतो. जय श्रीराम. जय श्रीराम. इथे आज सर्व हिंदू समाज पोलीस स्टेशन मध्ये आज आलाय. याचं कारण एक आहे की बुवासिद्ध बाबादेव महाराज हे एक हिंदू समाजाचा एक देवस्थान आहे. त्यामध्ये काही जाती लोकांनी तिथे असं ठरवलंय, त्यानंतर वक्फ बोर्ड मध्ये गेले, त्यानंतर तिथं त्या आपल्या हिंदू रीतिरिवाजाला स्टे आणलाय त्यांनी की इथं हिंदू परंपरेनुसार आरती होऊ नये किंवा इतर आपले काही उत्सव असो हिंदू धर्माचे ते होऊ देत नाही. यासाठी आज इथे सर्व हिंदू समाज इथे आज
पोलीस स्टेशनला आला आहे. यासाठी आज आम्ही सर्व सकल हिंदू म्हणून इथं आलो आहेत आणि सर्व पोलीस स्टेशन असो इतर पोलीस गणेश मंडळ वगैरे वगैरे सर्व इथं आलो आहेत. आमची एकच मागणी आहे की काही ज्यादी लोकांनी इथं काही स्टे लावला आहे, ही आम्ही PI साहेबांना एक विनंती करतो की त्या निषेधात आम्ही इथे आज आलो आहे की तिथे आमची 29 तारखेनंतर 3 दिवस आमची यात्रा उत्सव असतो बुवा सिद्ध बाबाला, ती आमची नेहमीप्रमाणे व्हावी हीच आमची सकल हिंदू समाज असो किंवा इतर राहुरी शहरातील राहुरी तालुक्यातील गणपती उत्सव मंडळातले सर्व मंडळ असतील त्यांची सर्वांची आज ही मागणी आहे. आज आम्ही या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनला बुवासिद्ध बाबादेव यांच्या जयंती उत्सवानिमित्त उत्सव साजरा होऊ द्यावा प्रशासनाला आम्ही हेच विनंती करण्यासाठी आलो. 2-3 दिवसापूर्वी तिथे बोर्ड लावलेला दिसला आम्हाला का तिथं वक्फ बोर्डाचं बोर्ड तिथं सांगितलं होतं बाबा तुम्हाला भगवी चादर चढवता येणार नाही, तुम्हाला तिथं आरती घेता येणार नाही. त्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतला नाही. आता भूषणराव बाबाची यात्रा मला वाटतं 800 वर्षापासून आम्ही जेव्हा पण माझा जन्मही तिथं झालेला आहे. आम्ही लहान असताना तिथं पाटलांना मान होता भूषणराव बाबांची. 4-5 पाटील मिळून ते यात्रा करायचे. त्यावेळेस मुस्लिम समाजाचा काही संबंध नव्हता. पर जुनं मंदिर असताना ते आपल्या नातांपैकीच एक मंदिर होतं. त्यामुळे तिथं मुस्लिम समाजाचा काही एक संबंध नसताना इथल्या एक मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी एक तहसीलदार मुस्लिम समाजाचा आला. त्यांनीच जाणून बुजून तिथं वक्फ बोर्डला ती नोंद करून त्यांना मुस्लिम लोकांशी हातात धरून ती वक्फ बोर्डला नोंद करून घेतली 22-23ला. ती चुकीच्या पद्धतीने त्यात कोणालाही आमच्या गावकऱ्यांना विश्वासात घेतलेलं नाही. आणि आता जे उत्सव आहे आमचा 29 तारखेपासून बुवासिद्ध बाबा देवस्थानचा, तो हिंदू समाजाने हिंदू परंपरेनुसारच चालत आलेल्या रूढी परंपरेनुसारच साजरा करणार आहे. आणि आम्ही करणारे जरी गुन्हे जरी दाखल झाले तरी आम्ही तो सण साजरा करणारे मोठ्या उत्साहात. तरी प्रशासनाला हीच विनंती आहे की आम्हाला जे वक्फ बोर्डाने नोटीस काढलेली ती आम्हाला मान्य नाही आणि आम्ही येणारा उत्सव पूर्ण जोमात साजरा करू एवढीच विनंती करतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.